गाईज वेलकम बॅक टू अ व्लॉग. आजचा व्लॉग खूप वेगळा असणार आहे कारण आज मी करणार आहे अमितची हेअर कट. म्हणजे मी नाही करणार आहे, मी याला घेऊन जाते. आता आमचा प्लॅन आहे जाण्याचा. तुम्ही पाहू शकता जसं झाडाच्या फांद्या जशा निघतात ना तशा फांद्या निघल्या माझ्या केसांच्या. तर आज So, आज सकाळी या फांद्या कट होणार आहे. आज सकाळी उठल्याबरोबर स्वप्न पण पडलं मला. तेरे नाम आला होता, बॉडीमध्ये घुसला होता तेरे नाम. तर पाहू आता जाऊन कसं का करू शकतो, म्हणजे यामध्ये काय काय बेटर करू शकतो असे आम्ही चॅट जीपीटी वरून 2-3 लुक्स काढले आहे. तर त्यामध्ये कोणता बेटर आहे हे आम्ही आधी त्याला विचारू शॉपवाल्याला. आता फायनल लुक तर तिथे जाऊनच तुम्हाला बघायला मिळणार. सो हा व्लॉग कंटिन्यू बघत राहा. आणि एक आणखी गोष्ट, आम्ही आज कोणत्या शॉपमध्ये चाललो हा, आज आम्ही इथलं मानेवाडामध्ये खूप फेमस मानेवाडा नाही आहे. नाही, मानेवाडाच आहे, नोईर अच्छा, म्हणून नोईर आहे म्हणून. फेमस. सो आम्ही तिथे जातो आहे. सो आम्ही त्यांना पण काही सजेशन्स विचारू की म्हणजे काय करू शकतो कारण याचं. की या ना खूपच फांद्या निघल्या आहे, तुम्ही पाहू शकता मागून. फांद्या. आणि खूप दिवस झाले आहे मी काही कटिंग केलेली नाही आहे. आणि पूर्ण आधी मी असं ठरवलं होतं की लग्नानंतर थोडं संन्यास घ्यावं बा मोठं असं वाढवून, म्हणजे जेणेकरून असं खिशात गेली पाहिजे अशी तशी. पण आता असं आहे की आता थोडंसं माइंड डायव्हर्ट झालं आहे माझं. तर ते राहतात ना, तर थोडंसं आता त्याच्यामुळे मी हे असं ठरवलं आहे की भाई आता थोडंसं प्रोफेशनल मेक ओव्हर, बेसिकली आम्ही याचा मेक ओव्हर करणार आहे. सो चला आमच्यासोबत आपण बघूया तिथे जाऊन आता कसा मेक ओव्हर होतोय माझ्या आणि नवऱ्याचा. एक्साइटिंग हे आहे की आफ्टर म्हणजे सगळं मेकअप हे झालं, मेकअप मध्ये की शेविंग आणि कटिंग नंतर फायनल लुक कसा राहील त्याची मला पण एक्साइटमेंट आहे. तर तेच एक मेजर आणि आय एम शुअर सगळ्यांनाच एक्साइटमेंट असणार आहे कारण ह्या लुकचं नेमकं काय होणार आहे हे आता तिथे गेल्यावरच माहित खूपच पडणार. जास्त झालाय लुक. तर पाहूया आता कसं काय होतंय काय होतंय. चला. बघा कसे इन्स्ट्रक्शन्स बहुत मेहनत करनी पड़ा है. बहुत मेहनत करके बड़ा है. ज्यादा काढला नाही बाहेर केलेलं आहे. बघा आता हेअर वॉश सुरू आहे इथे. हा नाही म्हणत होता हेअर वॉश साठी, पण फायनली त्याला हेअर वॉश करावाच लागला. ड्यू टू सो मच ऑइलीनेस. अरे भाई साहब, ये क्या हो रहा है? हा मुलगा नक्की काय करतोय याचं? अमित पूर्ण भूत दिसत आहे. हा पण घाबरलाच असेल की हा नेमका करत काय आहे. गाईज, तुम्हाला हे माहीत असेल काय तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हे नक्की काय आहे. या मुलाचं आपल्या बायकोकडे अजिबात लक्ष नाही आहे. इतका कॉन्सन्ट्रेशनने पाहत आहे कटिंग की त्याला माहिती, त्याला जाणवत पण नाही आपली बायको आपल्याला शूट करत आहे. पाहाव थोडं इकडे. बापरे. बघा काय लो बघा.
वेळ आहे का अजून? आवडली का हेअर कट? सांगतो नंतर. चला फायनली हेअर कट झालेली आहे आणि आता आय थिंक सेट करते. कशी वाटत आहे अमित हेअर कट? एक नंबर. चला फायनली मेकओव्हर इज डन. तर गाईज फायनली आम्ही आता घरी पोहोचलेलो आहे. आणि तुम्ही पाहू शकता माझी कटिंग पूर्ण न्यू लुक. तर असं वाटत आहे की थोडासा फायदा झाला बा. तर आणि पहिल्यांदा मला असं माहित झालं खूप केस माझे वाढले होते. काही केस माझे पिकले म्हणजे बुढापा नाही नाही नाही, हे लग्नाचं टेन्शन आहे. टेन्शन लग्नानंतर कसं आहे की म्हणून तुम्ही चेक करत राहा. कारण की मला आता माहित झालं की भाई किती इम्पॉर्टंट आहे असं चेक करणं. तर हे बघा की म्हणजे आपण असं म्हणतो बट बायकोचं ऐकल्यानंतर थोडासा फायदा होतो. तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही कटिंग आवडली की नाही आवडली. भेटूया नेक्स्ट व्लॉगला. बाय.